ओके, ठीक आहे मित्रांनो, आपल्याला गेल्या वेळेस आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये इलेक्ट्रोलिसिस हे आर्टिकल आपण शिकलो होतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करताना आपण गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला दोन पार्ट्समध्ये करायचं आहे. नंबर फर्स्ट वन इलेक्ट्रोलिसिस अँड सेकंड वन इज नथिंग बट द गॅल्व्हॅनिक सेल. You know very well in electrochemistry there are only two types of energies. Number first one is the electrical energy and second one is the chemical energy. There is the interconversion between electrical and chemical energy can be carried out, and the branch of that chemistry which can be studied, it is called as the electrochemistry. Correct? आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन जर का केमिकल एनर्जीमध्ये होत असेल, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करून आपण काय करतोय, केमिकल रिएक्शन्स, ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड द इलेक्ट्रोलायटिक सेल. ठीक आहे, आता इकडे बघा, आणि केमिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी ॲट दॅट टाइम दॅट आर कॉल्ड द गॅल्व्हॅनिक सेल. आता याच्या अगोदर आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl, फ्युज्ड MgCl2 आणि फ्युज्ड AlCl3 हे घेतलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. इथं हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का, लक्षात घ्या. व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर सपोज फॉर एक्झाम्पल द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन या फ्युज्ड NaCl अँड इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस टू? जर का आपण फ्युज्ड NaCl घेतलं तर त्याच्यामध्ये फक्त NaCl आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काय केलं, NaCl हे जे सॉलिड आहे, टेबल सॉल्ट आपण म्हणतो, मीठ, त्याला आपण काय करायचं तर मेल्ट करायचं मोल्टन कंडिशनमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोणते आयन्स असणार आहेत तर Na+ आणि Cl- असणार आहेत, लक्षात आलं. आणि इथं जर ॲक्वियस NaCl घेतलं तर ॲक्वियस NaCl इज नथिंग बट द सोल्युशन ऑफ NaCl दॅट इज नथिंग बट अलॉंग विथ NaCl देर इज द वॉटर मोलिक्युल्स आर ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे आपल्याला इथं ॲक्वियस NaClचं काय घ्यायचं, इलेक्ट्रोलिसिस घ्यायचं. हा पहिला पॉईंट. ओके, नंबर नेक्स्ट थिंग, up to the 10th standard we can be studied the electrolysis of acidified water. आठवतंय का बघा, तुम्ही घेतलेलं असेल, किंवा त्याला ॲसिट्युलेटेड वॉटर असं पण म्हटलं जातं. ओके, आता ॲसिडिफाईड वॉटर म्हणजे काय तर दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन टेक ओनली प्युअर वॉटर. जर का 100% प्युअर वॉटर असेल, नो एनी सॉल्ट, नो एनी ऍसिड, नो एनी बेस कॅन बी प्रेझेंट इन दॅट वॉटर, ॲट दॅट टाइम दॅट वॉटर इज द प्युअर वॉटर. करेक्ट? And that pure water is a bad conductor of electricity. Why? Because in pure water, you know very well, there is the concentration of H+ ions and concentration of OH- ions are equal with each other, similar with each other, and therefore the electricity cannot be passed through that electrolyte, that is nothing but the pure water. Okay. आता याच वॉटर मध्ये जर का तुम्ही थोडंसं H2SO4 टाकलं, थोडंसं HCl टाकलं, लक्षात घ्या, म्हणजे याच्यामध्ये आपण थोडंसं जर का ऍसिड टाकलं तर त्या वॉटरला म्हणायचं ऍसिड्युलेटेड वॉटर, या इट इज कॉल्ड ॲज ऍसिडिफाईड वॉटर. And you know very well, when you can add the some amount of acid, some amount of base, या some amount of salt into the water, at that time that water can be conducts the electricity. आणि म्हणून मग 10वी पर्यंत तुम्ही ऍसिडिफाईड वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस शिकलेलं आहे, लक्षात येतंय का बघा. आता तसंच आपल्याला इथं जरा थोडंसं ॲक्वियस NaClचं घ्यायचं आहे. आता मी ऍसिडिफाईड वॉटरच्या इलेक्ट्रोलिसिसची रिएक्शन वगैरे घेत बसत नाही, ती तुम्हाला झालेली आहे, ती थोडीशी रिफर करा. आता आपण इकडे 12th स्टँडर्डच्या इकडे येऊया. ओके, electrolysis of aqueous NaCl, you know very well, this one it is the battery through which you can pass the electricity through this electrolyte. You can take here aqueous NaCl, आपण इथं aqueous NaCl घेतलंय याच्यामध्ये. This one it is the negative terminal of the battery which can be connected to that electrode which can be having the negative charge, and that one is called as the cathode. Okay, इकडे बघा. आता त्यानंतर this one is the positive terminal of that battery connected to that electrode which can be carries the positive charge, and it is called as the anode. लक्षात येतं. मग आता इकडे कॅथोड आहे, इकडे एनोड आहे. गेल्या वेळेस आपण सांगितलेलं आहे की शक्यतो सवय लावून घ्या, लेफ्ट साईडला निगेटिव्ह इलेक्ट्रोड लिहा. का? त्याचं रिझन आपण नंतर आणि पुढे घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट आर द केमिकल रिएक्शन्स विच कॅन बी कॅरीड आउट. ओके, सी वन बाय वन. आता आपल्याला माहित आहे आपण मोल्टन NaClच्या रिएक्शन्स लिहिलेल्या आहेत, आता मी त्या परत रिपीट नाही करत. ॲक्वियस NaCl मला घ्यायचं, म्हणजे आपल्याजवळ कोण कोण आहे तर दॅट वन इज नथिंग बट द NaCl अलॉंग विथ वॉटर मोलिक्युल. ओके, and when you can carry out the electrolysis of this NaCl, at that time the cations which can be attracted towards the cathode and anions can be attracted towards the anode. हे आपल्याला माहिती आहे. आता मोल्टन NaCl मध्ये फक्त Na+ कटायन होता,
तो इकडे गेला होता, आठवतंय का बघा. फक्त Cl मायनस अनायन होता, तो इकडे गेला होता मोल्टन मध्ये. आता ॲक्वियस NaCl आहे, इथं प्रॉब्लेम काय येणार आहे, तर when you can consider this NaCl which can be undergoes dissociation to produce Na++Cl minus. These are the ions which can be produced in that solution, correct? At the same time, that water which can be also gives the dissociation, very small dissociation, in which H plus and OH minus ions are present. ऍक्च्युली वॉटरचं खूप कमी डिसोसिएशन होतं, लक्षात येतंय का बघा. सहजासहजी तुम्हाला H प्लस आणि OH मायनस बाळांनो मिळत नाही, पण ऍक्च्युली ही रिॲक्शन खरं म्हटलं तर इथं तशी होत नाही, आपण आपल्या माहितीसाठी लिहिलेले, लक्षात घ्या. आता असं जर विचार केला तर काय झालं, तर देर आर द टू cations that is nothing but the Na plus and H plus can be formed. There are the two anions that are nothing but the Cl minus and OH minus ions are formed here. That one is nothing but, suppose for example at the anode which one having that is the Cl minus as well as there is the OH minus ions are also present. ओके, हे दोन अनायन्स इकडे जाणार आहेत, लक्षात घ्या. इकडे आपण गेलो तर काय येईल बाळांनो, तर दॅट वन इज नथिंग बट द Na प्लस अँड अलॉंग विथ दॅट वन दॅट इज नथिंग बट द H प्लस इज ऑल्सो देअर. मग आपल्या आता एक गोष्ट लक्षात आली की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, सपोज फॉर एक्झाम्पल ॲट द एनोड two anions are present, at the cathode for our convenience you can say here Na plus and H plus are present, okay, but out of these two anions only one can be undergoes oxidation. At anode you know very well oxidation can be carried out. At the cathode only one cation can be undergoes the reduction, because the cathode can be at cathode there is the reduction can be carried out. लक्षात येतंय का बघा. Anode is electrode at which oxidation takes place, cathode is a electrode at which reduction takes place. मग आपल्याला एनोड आणि कॅथोडच्या रिएक्शन्स लिहायचे आहेत. ओके, आता एनोड आणि कॅथोडच्या रिएक्शन्स लिहिताना आपण नेमक्या कशा लिहायच्या ते आपण पहिल्यांदा क्लिअर करूया, आणि त्या रिएक्शन्सशी रिलेटेड मग आपण जरा नंतर पुढे बोलूया. ओके, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर नंबर फर्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट द रिएक्शन ॲट एनोड अँड दॅट वन इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन कॅन बी कॅरिड आउट. लक्षात आलं. अँड सेकंड वन दॅट इज द ॲट कॅथोड देर इज द रिडक्शन रिॲक्शन कॅन बी कॅरिड आउट. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. आता एक एक पॉइंट क्लिअर करा. आता या दोघांच्या पैकी कोणाचं ऑक्सिडेशन हे तर आपल्याला माहित नाहीये, पण आपण एक एक पॉइंट क्लिअर करूया, समजून चाला. जर का मी Cl मायनस ऑक्सिडेशन घेतलं तर रिॲक्शन काय येणार आहे, the Cl minus which can be undergoes oxidation, that one is nothing but there is the loss of electron. This one chloride ion converted to one chlorine atom. याच्या अगोदर रिएक्शन झालेले आहेत, आपण डायरेक्ट लिहूया. There is the evolution of chlorine can be carried out. Therefore you can write here twice Cl minus along with the loss of 2 electron and that is the oxidation reaction. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो, जमतंय. नंबर नेक्स्ट थिंग व्यवस्थित समजून घ्या. आता जर मी इथं OH मायनसची मला ऑक्सिडेशन रिएक्शन लिहायची आहे, काय आहे ते आपण नंतर बघूया. ओके, OH मायनसची ऑक्सिडेशन रिएक्शन मी अजून बोललेलो नाहीये. आपण आता इकडे येऊया. Na प्लस आहे. सपोज फॉर एक्झाम्पल यू नो व्हेरी वेल देर इज द Na प्लस which can be undergoes reduction, which can be gains the electron and at that time there is the deposition of sodium can be carried out. Correct? आपल्याला माहिती आहे there are the 2 electrons, therefore you can write here 2 electrons, therefore twice Na plus gives twice Na. Actually these are the two reactions which can be already discussed in electrolysis of molten NaCl. त्याच्या ह्या दोन रिएक्शन्स लिहिल्या मी, लक्षात घ्या. मी अजूनही याच्याबद्दल बोललेलो नाहीये. आता मी इथं क्लिअर करतो. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट, आता जरा थोडं लक्ष द्या इकडं. व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट द ऑक्सिडेशन रिएक्शन फॉर OH मायनस या रिडक्शन रिएक्शन फॉर H प्लस, ह्या दोन रिएक्शन्स आपल्याला लिहायचे आहेत. पण मगाशी मी म्हटलं तुम्हाला की वॉटर विच डज नॉट इझिली अंडरगोज डिसोसिएशन, वॉटरचा H प्लस आणि OH मायनस इझिली मिळत नाही. नाहीतर मग आपल्याला असं लिहिता येईल ना रे बाळांनो. हे बघा ना, इथं लिहिता येईल. आता बघा मी रिएक्शन जरा लिहितो, जी चुकीची थोडीशी लिहितं, पण आपण समजून घेऊया. हे बघा, तुम्ही H प्लस घेतला, इथं काय मिळेल रे, तर H प्लस अंडरगोज रिडक्शन, बरोबर आहे. म्हणजे H प्लस प्लस इलेक्ट्रॉन रिएक्शन समजून घ्या व्यवस्थित. आपल्याला काय मिळणार, तर देर इज द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन, बरोबर.
But when you can consider hydrogen ion can be converted to hydrogen atom, there is the evolution of hydrogen. बरोबर आहे, म्हणजे जर इथं 2 पाहिजे तर इथं twice. This one it is the reduction reaction for that is nothing but the hydrogen ions. ही आहे, पण अशी रिएक्शन इथं नाहीये. लक्षात घ्या, पुस्तकामध्ये तुम्ही रिफर करा, नंतर आणखी लक्ष देईल तुमच्या, पण ही माहितीसाठी लिहिली तुमच्या. तसंच तुम्ही याची जर का ऑक्सिडेशन रिएक्शन लिहिली, समजून घ्या बाळांनो, OH मायनस आहे. आता मी कशी रिएक्शन लिहितोय व्यवस्थित बघा. ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, मला माहिती आहे, म्हणजे साहजिकच काय होणार, तर देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे. बरोबर आहे, ऑक्सिडेशन इज नथिंग बट द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता इकडं मायनस चार्ज आहे, इकडं मायनस चार्ज आहे. ऑक्सिडेशन, आता याच्यामधला गंमत सांगतो तुम्हाला, ऑक्सिजन जो आहे ना तो -2 आहे, हायड्रोजन जो आहे ना तो +1 आहे. आता क्लिअर कट आहे, हायड्रोजनचं तर ऑक्सिडेशन होणार नाहीये, H प्लसचा +1चा +2 +3 तर होणार नाही, म्हणजे ऑक्सिडेशन कोणाचं होणार आहे, ऑक्सिजनचं. -2 आहे, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन. आठवतंय का बघा, सॉरी, इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन. मग -2 आहे, त्याचा जर का आपण 0 केला, O2 मायनस त्याचा 0 झाला, तर मग मात्र ऑक्सिजनचं काय झालं, ऑक्सिडेशन, म्हणजे याच्यामधला H+ आहे असा राहिला. रिएक्शन समजून घ्या, कारण रिएक्शन्स आपल्याला पुढे लिहाव्या लागणार आहेत. मी काय करतो लक्षात घ्या. आता जर तुम्ही असं केलं तर आपण काय केलं बघा, इथं एक ऑक्सिजन आहे म्हणजे पाहिजे तर हाफ O2, एक हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन. लक्षात येतंय का बघा. त्याच्यानंतर इथं +1 आणि हा -1, म्हणजे इकडं 0 आहे, पण इकडं काय आलं आपल्याला, तर दॅट वन नथिंग बट द -1, म्हणजे आपल्याला इकडं काय पाहिजे, -1 बॅलन्स झाला पाहिजे, म्हणजे रिएक्शन आपली अजून बॅलन्स नाहीये. मग ही रिएक्शन आपल्याला काय करून घ्यावी लागेल, बॅलन्स करून घ्यावी लागेल. लक्षात येतंय. आता ही रिएक्शन जर का आपल्याला बॅलन्स करायची आहे तर समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला आता इथं ही रिएक्शन पुढे येणारच आहे, पण तुम्हाला एक तात्पुरतं सांगतो, आता मी बॅलन्सिंग मध्ये पडत नाही. OH मायनस मधनं ऑक्सिजन गॅस जाणार आहे, H+ रिडक्शन झालं तर हायड्रोजन गॅस जाणार आहे, पण ऍक्च्युली इकडे OH मायनस आणि H+च्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या रिएक्शन नाहीच आहेत. म्हणजे काय होतं इथं, तर दॅट वन इज नथिंग बट इन्स्टेड ऑफ धिस OH मायनस, इन्स्टेड ऑफ धिस हायड्रोजन आयन, व्हॉट आय से, जरा थोडंसं बघा, इन्स्टेड ऑफ these two reactions, the water which can be undergoes oxidation at anode and the water which can be undergoes reduction at cathode. म्हणून आता मी हे 2 आयन्स काय करतो, पुसून टाकतो. आता लक्षात आलं. मग आता वॉटरची ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन कशी लिहायची ही समजून घ्या, आणि ह्या 2 रिएक्शन्स लक्षातच ठेवा, कारण का पुढे तुम्हाला त्या लागणार आहेत. लक्षात घ्या बाळांनो. ओके, आता सी 1 by 1. सपोज फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय करायचं आहे बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण आता वॉटर आहे, त्याचं काय करतोय, ऑक्सिडेशन. वॉटरचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथं E- आला. बरोबर. आता याच्यामध्ये परत एकदा बघा, याच्यामध्ये पण आपल्याला H+, त्याचे 2 आयन्स आहेत आणि ऑक्सिजनवर 2 मायनस आहे, म्हणजे साहजिकच ऑक्सिडेशन कोणाचं होणार आहे, तर या ऑक्सिजनचं होणार आहे, म्हणजे H+ आयन्स आहेत असे राहिले. लक्षात आलं. बरोबर. आता 2 H+ आहे, बॅलन्सिंग साठी डायरेक्ट 2 H+ लिहितो. समजतंय का बघा. एक ऑक्सिजन आहे म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार, इव्हॉल्युशन ऑफ ऑक्सिजन. आता जर का समजून चला O2 मायनसचा 0 झाला, इट कॅन बी डोनेट्स द 2 इलेक्ट्रॉन्स. आता लक्षात आलं. म्हणजे मी रिएक्शन कशी लिहिली जरा समजून घ्या बाळांनो. व्हेन यू कॅन कन्सिडर द वॉटर अंडरगोज ऑक्सिडेशन बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठून आले, तर या ऑक्सिजनचा -2चा 0 झालाय आणि एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन देणार आहे. लक्षात येतं. याच्या अगोदर पुसल्या रिएक्शन मध्ये मी ती बॅलन्स केलं नव्हतं. लक्षात घ्या, म्हणून मी पटकन बोललो, कारण ती रिएक्शन मला लिहायचीच नव्हती इथं, ती होतच नाहीये, पण ही आपल्याला होणारे आपण क्लिअर केली. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल विच कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन, द 2 H+ आयन्स आर प्रेझेंट अँड देयर इज द इव्हॉल्युशन ऑफ ऑक्सिजन. हे असं इथं होऊ शकतं. होतंय का नाही अजून माहित नाही, हेही पहिल्यांदा क्लिअर करा. ओके. आता इकडं आपण आलो. वॉटरचं काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करणार म्हणजे काय होणार आहे बाळांनो, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे. लक्षात आलं. आता परत एकदा आपल्याला माहिती आहे वॉटरमध्ये कोण आहे, तर 2 H+ आणि O2 मायनस आहेत, है का नाही, त्याच्यावर 2 चार्ज आहे मायनसचा. रिडक्शन कोणाचं होणार, H+चं. H+चं रिडक्शन झालं की साहजिकच आपल्याला माहिती आहे तिथं काय होईल,
तर दॅट वन इज नथिंग बट द इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन. H प्लसचा H0 झाला, हायड्रोजन H2 वर 0 चार्ज आहे, म्हणजे याच्यामधला इथं हायड्रोजन गेला. आता 2 हायड्रोजनला किती इलेक्ट्रॉन लागणार, तर 2 इलेक्ट्रॉन लागणार. मी काय म्हणतो लक्ष देतंय का बघा. पण आपण बॅलन्सिंग नंतर करूया, जरा थोडंसं पहिल्यांदा लिहून घेऊया. आता इथं ओके, आता राहिलं कोण, ऑक्सिजन राहिला. हायड्रोजन, आता इथं गंमत कशी होते सांगतो मला. समजा हा एक H प्लस आणि हा असा आहे, ह्या H प्लसचं रिडक्शन झालं बघा, समजून घ्या. कारण काय होतं, ह्या रिॲक्शन तुम्ही पाठ करण्यापेक्षा समजून घ्या. या H प्लसचं रिडक्शन झालं, इथं काय झाला, हाफ H2 झाला. मी असं का केलं, तर रिॲक्टंटच्या साईडला मायनस आहे, म्हणजे प्रॉडक्टच्या साईडला पण एक काय आला पाहिजे रे, मायनस चार्ज आला पाहिजे ना. कळतंय का, रिॲक्टंटच्या साईडला मायनस आहे ना, म्हणजे प्रॉडक्टच्या साईडला पण मायनस, त्याशिवाय रिॲक्शन आपली बॅलन्स कशी होईल. इथं बघा ना, इथं 0 आहे, इथं 2H प्लस 2E मायनस, प्लस मायनस बॅलन्स आहे, आणि बरोबर एक ऑक्सिजन आहे, एक ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, रिॲक्शन बॅलन्स लक्षात येते का बघा. आता H2 आहे, एक इलेक्ट्रॉन आहे, त्यातल्या एका H प्लस मी गेलं, हाफ H2 झाला बरोबर. आता काय राहिलं, एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, पण याच्यावर एक प्लस आहे, याच्यावर 2 मायनस आहे, म्हणजे इथं कोण तयार होईल, तर दॅट इज नथिंग बट द OH मायनस आयन. When you can consider the reduction of water can be carried out, what I say, reduction of water can be carried out, at that time there is the gaining of electron can be converted, and that H plus from that water converted to hydrogen gas along with these hydroxyl ions. But when you can consider there are also two electrons in this reaction there are also 2 electrons, therefore you can write here twice, म्हणजे पूर्ण reaction multiplied by 2, therefore you can write here twice H2O, 2 electrons which can be give the hydrogen gas along with 2 OH minus ions. So this one, it is the reduction reaction for water. What I say, this is the oxidation reaction for water, this is the reduction reaction for water. आता या 4 रिएक्शन्स आपण लिहिल्या, पण ह्या 4 रिएक्शन्स नाहीत, ह्या 2 पैकी कोणती तरी एक बरोबर आहे, आणि या 2 पैकी कोणती तरी एक बरोबर आहे बाळांनो, लक्षात घ्या. म्हणून तर इथं ॲक्वियसला प्रॉब्लेम येतो. लक्षात आलं, मोल्टन NaCl पेक्षा ॲक्वियस NaCl तुम्हाला ताप का देतं, तर त्याचं कारण इथं आहे. आता C1 by 1. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ऑक्सिडेशन कोणाचं होईल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री, पुढे आणखीन डीप मध्ये आपण घेणार आहे, इन गॅल्व्हॅनिक सेल्स. When you can carry out the oxidation reaction, and at that time the potential which can be developed, that potential is called as the oxidation potential. What I say, जर ऑक्सिडेशन रिएक्शन होते तर इथं पोटेन्शियल डेव्हलप होईल, त्या पोटेन्शियलला म्हणायचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. म्हणजे याचं तुम्हाला ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळणार, या रिएक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळणार, बरोबर आहे. आता समजून चाला, जर तुम्ही या रिएक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेतलं तर दॅट इज द स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. स्टँडर्ड मीन्स ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅन बी कॅरीड आउट स्टँडर्ड कंडिशन्स. आणि थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण बघितलं ना, स्टँडर्ड कंडिशन्स काय आहेत, तर कॉन्सन्ट्रेशन असेल तर 1 मोलार, प्रेशर असेल तर 1 ॲटमॉस्फिअर, अँड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस 298 केल्विन इन इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड इन थर्मोडायनेमिक्स. तेवढं लक्षात ठेवायचं. ऍक्च्युअली ऑक्सिडेशन पोटेन्शियल्स आपल्या सिलेबसला नाही आहेत, आपल्या सिलेबसला सगळी रिडक्शन पोटेन्शियल आहेत, पण ते आपण पुढे कव्हर करू. आपण तात्पुरतं शिकूया की इफ देयर इज द ऑक्सिडेशन कॅन बी कॅरीड आउट, द पोटेन्शियल कॅन बी डेव्हलप, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, अँड इट इज द -1.36 व्होल्ट फॉर द क्लोरीन. क्लोरीनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल इथं आहे. What is the oxidation potential for this water? That standard oxidation potential, okay, for water is -0.4 volt. हे एक आपल्याला माहिती असलं पाहिजे, लक्षात येतंय का बघा. ओके, अँड व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर फॉर सोडियम, इथं आता रिडक्शन पोटेन्शियल येणार का, तर इथं रिडक्शन होत आहे. दॅट इज नथिंग बट द पोटेन्शियल विच कॅन बी डेव्हलप ड्यू टू द रिडक्शन रिएक्शन, इट इज कॉल्ड द रिडक्शन पोटेन्शियल, अँड येट ॲट स्टँडर्ड कंडिशन इट इज कॉल्ड एज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पुढे डीप मध्ये घेणार आहे, तात्पुरतं समजून घेऊया बाळांनो. सोडियमचं किती आहे, तर इट इज नथिंग बट -2.71 व्होल्ट. रिएक्शन फक्त तुम्हाला लिहिता आली पाहिजे, पोटेन्शियल पार्ट नाही केलं तरी चालेल. आणि याचं वॉटरचं रिडक्शन पोटेन्शियल किती आहे, तर इट इज नथिंग बट द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर वॉटर इज इक्वल टू -0.83 व्होल्ट. आता जरा थोडंसं लक्ष द्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल, आता गंमत कशी आहे बघा, रिडक्शन कोणाचं होईल लवकर,
तर साहजिकच ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त. लवकर ऑक्सिडेशन कोणाचं होईल? साहजिकच ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. लक्षात येत आहे? आता इथं आपण गेलो, एक एक पॉईंट क्लिअर करा. ॲक्वियस इनिशियल खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला कळलं ना तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री सोपी जाणार आहे. याचा अर्थ हे पाठ करायचं असं नाहीये. रिडक्शन पोटेन्शियल कुणाचं जास्त आहे? तर आता याचं -2.71 आहे आणि याचं -0.83 मायनस साइन आहे. लक्षात घ्या. म्हणजे साहजिकच रिडक्शन पोटेन्शियल आपल्याला लक्षात येत आहे वॉटरचं जास्त आहे. म्हणजे when you can consider here what I say, at cathode the reduction of, instead of this Na plus, the water can be undergoes reduction. वॉटरचं रिडक्शन होणार आहे. म्हणजे when you can say here at this cathode what I say, instead of deposition of sodium, लक्षात घ्या, instead of deposition of sodium there is the evolution of hydrogen gas can be carried out, and that is nothing but this one, it is the correct reaction for electrolysis of aqueous NaCl at cathode. या रिएक्शनच्या ऐवजी ही रिएक्शन बरोबर आहे. मोल्टन NaCl मध्ये इथं डिपॉझिशन ऑफ सोडियम होतं, ही रिएक्शन होती. पण कॅथोड मध्ये तुम्ही जर का ॲक्वियस NaCl घेतला आणि कॅथोड घेतला ना बाळांनो, तर मग मात्र इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन आहे. लक्षात येतंय का? बघा नंबर नेक्स्ट. आता जरा आणखीन क्लिअर करा. जे सोपं आहे ते मी पहिल्यांदा घेतलं, अर्थात हे अवघड आहे असं नाहीये. ॲट ॲनोड ऑक्सिडेशन कॅन बी कॅरीड आउट. रूल आपण काय म्हटलं? तर ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त त्याचं काय झालं पाहिजे? ऑक्सिडेशन. बरोबर आहे? प्रिफरन्शियली. मग आता आपल्याला जर का दोघांचं घेतलं तर याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे -1.36, याचा आहे -0.4. लक्षात येत आहे? ही जरी संख्या मोठी असली तरी मायनस साइन आहे, म्हणजे हे असणार आहे जास्त. बरोबर? म्हणजे ऑक्सिडेशन कोणाचं झालं पाहिजे? वॉटरचं झालं पाहिजे. बघा, ऑक्सिडेशन वॉटरचं झालं पाहिजे. तरी देखील इन्स्टेड ऑफ दिस रिएक्शन, दिस इज द करेक्ट रिएक्शन ॲट ॲनोड. म्हणजे इन्स्टेड ऑफ वॉटर the chlorine can be preferentially undergoes oxidation even though it can be carries less oxidation potential. म्हणजे जसं आपण एखादा रूल घेतो आणि त्याला एक्सेप्शन्स असतात का नाही, तसं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे ॲनोड जवळ तुमची ही रिएक्शन बरोबर असणार आहे, ही नाहीये. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल की सर असं का? तर पुस्तक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. when you can consider here that is the evolution of oxygen can be carried out, yeah you can say evolution of chlorine, when even though the standard oxidation potential of chlorine is less than that of this one, that is nothing but the oxygen. okay, this chlorine can be evolved preferentially because, एक शब्द लक्षात ठेवा, because the over voltage which can be required for oxygen is much more greater than that of the chlorine. क्लोरीनला इव्हॉल्व होण्यासाठीचं लागणारं ओव्हर व्होल्टेज. आता मग प्रश्न असा येतो, ओव्हर व्होल्टेज म्हणजे नेमकं काय? तर ओव्हर व्होल्टेज म्हणजे काय? तर समजून चला, फॉर एक्झाम्पल इथं क्लोरीन आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. तुम्हाला क्लोरीन इव्हॉल्व करायचं, ऑक्सिजन इव्हॉल्व करायचं आहे. मान्य आहे, क्लोरीनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी आहे, ऑक्सिजनचं जास्त आहे. म्हणजे हा इव्हॉल्व झाला पाहिजे पटकन. पण सुरुवातीला त्याला मोटिवेट करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी जे व्होल्टेज लागते आपल्याला, लक्षात येते का? बघा, सुरुवात करण्यासाठी, चालू करण्यासाठी ते जे ओव्हर व्होल्टेज आहे ना, ते क्लोरीनचं फटकन कमी आहे, याला थोडंसं जास्त लागतं. म्हणजे जसं एखाद्या मुलाला एकदा सांगितलं, बाळा अभ्यासाला बस, अभ्यास करण्याची कॅपॅसिटी याची जास्त आहे, याची कमी आहे. पण याची कॅपॅसिटी जरी जास्त असली तरी ह्याला 10 वेळा सांगायला लागतं, अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. म्हणजे ह्याला व्होल्टेज जास्त द्यावं लागतंय. लक्षात घ्या. त्या मानानं याची कॅपॅसिटी जरी कमी असली, बाळा अभ्यासाला बस म्हटलं की काय होतं? पटकन त्या अभ्यासाला बसतं. म्हणजे याचं ओव्हर व्होल्टेज कमी आहे, म्हणजेच क्लोरीन, हे एक्झाम्पल म्हणून दिले, लक्षात घ्या. हे क्लोरीनचं ओव्हर व्होल्टेज कमी आहे, म्हणून दिस वन इट इज द करेक्ट रिएक्शन ॲट ॲनोड. म्हणजे बाळांनो आता जरा थोडंसं समजून घ्या. म्हणजे व्हॉट हॅपन्स हियर? ॲट ॲनोड देर इज द इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन, फाईल ॲट कॅथोड देर इज द इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन कॅन बी कॅरीड आउट इन इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. म्हणजे एक एक पॉइंट आपल्या लक्षात आला. मग आता जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? तर ही रिएक्शन लिहायची गरज नाही. बघा मी काय म्हटलं, जर का तुम्हाला विचारलं तर ही रिएक्शन इथं लिहायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला ॲट ॲनोड
chlorine undergoes oxidation, there is the evolution of chlorine gas. At cathode, water undergoes reduction, there is the evolution of hydrogen gas. Instead of this one, या ज्या दोन फिगर आहेत हे सुद्धा तुम्हाला लिहायची बाळांनो गरज नाही, लक्षात घ्या. म्हणजे आता एक एक पॉइंट क्लिअर करा. सपोज फॉर एक्झाम्पल आता ह्या दोन रिएक्शन्स तुम्ही लिहून घेतल्या असतील अशी अपेक्षा करतो. ओके, आपल्याला आता फक्त फटकन काय करायचं आहे तर दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर देर आर द 4 इलेक्ट्रोलाइट्स फॉर आवर सिलेबस. नंबर फर्स्ट वन इज नथिंग बट द मोल्टन NaCl. Okay, second one is nothing but the molten magnesium chloride MgCl2. Third one we can discuss and that one is nothing but the molten aluminum chloride and fourth one is nothing but the aqueous NaCl. आता लक्षात आलं का बघा. ओके, आता या सगळ्यांचे जर का प्रॉडक्ट्स ऍट एनोड अँड ऍट कॅथोड घेतले तर याचे आठवत असतील. ऍट एनोड व्हॉट हॅपन्स हियर, इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन अँड डिपॉझिशन ऑफ सोडियम झालेला आहे, पटकन लिहितो. इन केस ऑफ MgCl2 molten या फ्यूज there is the evolution of chlorine and deposition of magnesium. These are the metals. Okay, at cathode deposition because they can be undergoes reduction. इकडं AlCl3 there is the evolution of chlorine and deposition of aluminum. But in aqueous NaCl there is the evolution of chlorine at anode while evolution of hydrogen at cathode. हा फरक लक्षात घ्या. आता नंबर नेक्स्ट थिंग, गंमत काय होते सांगतो तुम्हाला. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो. सीईटी साठी काय करतात तुम्हाला aqueous NaCl च्या ऐवजी काय म्हणतात माहिती आहे, when you can carried out the electrolysis of brine solution. What is the brine solution? You know very well. The brine solution is nothing but the 10% NaCl solution. लक्षात घ्या. aqueous NaCl च्या ऐवजी काय दिलं 10% NaCl. कसं बनवायचं 10% NaCl? जसं आपल्याला माहिती आहे, समजून चला मी जर का 100 मार्काची परीक्षा दिली आणि मला 80 मार्क्स पडले तर मी म्हणतो मला 80% पडले. सेम तसं 10% कसं तर यू कॅन टेक द 10 ग्रॅम ऑफ NaCl along with which can be mixed with the 90 gram of water. At that time you can prepare the 100 gram of NaCl solution. म्हणजे 100 ग्रॅम NaCl सोल्युशन मध्ये 10 ग्रॅम NaCl आहे ना त्याला म्हणायचं ब्राइन सोल्युशन. लक्ष देताय का बघा. म्हणजे कदाचित तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल इथं देता येईल एक प्रॅक्टिस म्हणून. 11th मध्ये मोलॅरिटी झालंय तुम्हाला. कॅल्क्युलेट द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्राइन सोल्युशन. करा कॅल्क्युलेट. मी काही इथं कॅल्क्युलेशन करून देत नाही, एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देतोय. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे व्हॉट इज द मोलॅलिटी या मोलल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्राइन सोल्युशन. 10% तुम्हाला माहिती आहे बाळांनो. याचं तुम्हाला ही दिलेलं आहे मास बरोबर. NaClचं मोलार मास माहिती आहे 58.5, Na23 हा 35.5. त्याच्यावर कॅल्क्युलेशन करा. आता मी त्याच्यात जात नाही. आता जरा थोडंसं लक्ष द्या. आपण जर ब्राइन सोल्युशन घ्या किंवा aqueous NaCl घ्या, दोन्हीचा अर्थ एकच झाला. म्हणजे इलेक्ट्रोलिसिससाठी. लक्षात घ्या काय होईल रे, ब्राइन सोल्युशनचं जर इलेक्ट्रोलिसिस केलं तरी ऍट एनोड इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन, ऍट कॅथोड इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन. व्हॉट हॅपन्स हियर, सपोज फॉर एक्झाम्पल मागाच्या गत घेऊया ही. आता आपण हा Cl मायनस आणि इकडं OH मायनस, इकडं Na प्लस आणि इकडं काय येईल H प्लस वॉटरचे. This one can be undergoes oxidation, this one can be undergoes reduction. What I say, that one is nothing but व्यवस्थित बघा. In a solution Na plus and OH minus ions are present and they can be combined with each other to produce sodium hydroxide. This one it is the method for the preparation of NaOH, sodium hydroxide. It is also called as caustic soda. हे माहिती पाहिजे आपल्याला. 11th मध्ये झालंय तुम्हाला. प्रिपरेशन ऑफ कॉस्टिक सोडा म्हणजेच काय तर यू कॅन कॅरी आउट द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन. लक्ष देतंय का बघा. 11th मध्येच तुम्हाला परत झालंय हायड्रोजन टॉपिक मध्ये आपल्याला काय आहे प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन आला नाही तर हायड्रोजन. 12वी मध्ये तुम्हाला परत पुढे येणार आहे ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स प्रिपरेशन ऑफ क्लोरीन काय आला नाही तर क्लोरीन बाळांनो.
म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही तेवढंच आर्टिकल शिकण्यापेक्षा आपल्याला जो सिलेबस आहे, ठीक आहे मी आता सांगतोय, पण जसं जसं सिलेबस तुमचा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला ते आठवलं पाहिजे. म्हणजे इन द प्रिपरेशन ऑफ क्लोरीन धिस वन इज ऑल्सो युजफुल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ aqueous NaCl या ब्राइन सोल्यूशन. इन द प्रिपरेशन ऑफ हाइड्रोजन इज ऑल्सो युजफुल फाइल. इन द प्रिपरेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड या कॉस्टिक सोडा द इलेक्ट्रोलिसिस ऑफ aqueous NaCl या ब्राइन सोल्यूशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. आता जरा थोडासा होमवर्क म्हणून एक काम करा, समजून चला जसं मी तुम्हाला aqueous NaCl दिलं, बघा मी आता थोडं होमवर्क करा, तसं aqueous MgCl2 घ्या आणि याच्यामधल्या मॅग्नेशियमचा जो रिडक्शन पोटेन्शियल आहे ते बघा. गेल्या वर्षी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज झाली तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन मध्ये, त्याचा रेफरन्स घ्या. समजून चला इथं aqueous काय घ्या, AlCl3 घ्या आणि कोणते प्रॉडक्ट्स येत आहेत ऍट ॲनोड अँड ऍट कॅथोड जरा बघा ना बाळांनो, तुम्ही करा ना. आणि एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला फक्त त्रास कुठं होणार आहे माहिती आहे, तर फक्त इथं होणार आहे. कारण इथं तर तुम्हाला क्लिअर कट झालंय ना. दिस वन इज द aqueous म्हणजे इथं H काय येणार तुमचा OH मायनस किंवा Cl मायनस, दोन्हीपैकी कोण येणार आहे Cl2. म्हणजे ऍट ॲनोड इथं तुम्हाला मी सांगतो, मी रेफरन्स देतो तुम्हाला इथं, ऍट ॲनोड देर इज द इव्होल्युशन ऑफ क्लोरीन, ऍट ॲनोड देर इज द इव्होल्युशन ऑफ क्लोरीन इन केस ऑफ aqueous कंडिशन. पण व्हॉट अबाउट ऍट कॅथोड, इज इट द डिपॉझिशन ऑफ मॅग्नेशियम या इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन, तुम्ही शोधायचं आहे. इथं अल्युमिनियम, इज इट द डिपॉझिशन ऑफ अल्युमिनियम या इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन, हे दोन तुम्ही शोधा आणि पूर्ण करा. लक्षात आलं. आणि जर समजून चला नाही सापडलं तर मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये मी त्याची काय करेन तुम्हाला कमेंट टाकून देईन, काय प्रॉब्लेम नाही. पण प्रयत्न करा ना जरा थोडासा. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस ऑफ aqueous NaCl क्लिअर झालं, लक्ष देतंय का बघा. ओके, रिएक्शन्स व्यवस्थित करा बाळांनो. आणि हे झाल्यानंतर आता इलेक्ट्रोलिसिसचाच परत एकदा रेफरन्स घेऊन आपण पुढचं या टॉपिक मधलं सगळ्यात महत्त्वाचं ॲज कन्सल्ट टू CET ॲज वेल एज थेरी आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे. ऍक्च्युली त्या आर्टिकलला जुन्या सिलेबसमध्ये फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस असं नाव होतं. तुमच्या नवीन पुस्तकामध्ये असं वेगळं नाव दिलेलं नाही, पण डू यू नो मध्ये त्यांनी दिलेलं आहे, तेवढं आपण बघूया. आणि नेक्स्ट टाइमला आपण इलेक्ट्रोलिसिसशी रिलेटेड फॅरेडेज लॉज काय आहेत ते आपण क्लिअर करूया. थँक्यू व्हेरी मच.